तर आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 12. e अंडर रूट 1 माइनस x स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 माइनस y स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू x माइनस y. So that dy by dx is equal to under root 1 minus y square upon 1 minus x square. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर याचं प्रूव्ह बघा आणि कंपोजिट फंक्शन वरती बोर्डाला फिक्स एक एक्झाम्पल असतं. तर गिवन फंक्शन काय दिलेलं आहे under root 1 minus x square plus under root 1 minus y square equal to a into x minus y. Now equation number 1. So what is step number first is differentiate equation number 1 with respect to x. तर आता इथे रूट x असतं तर डायरेक्टली आपण 1 upon root x लिहिलं असतं, पण इथे रूट मध्ये 1 minus x वर दिलं आहे म्हणजे त्याला काय कन्सिडर करूया आपण f of x. आपल्याला माहिती आहे रूट x चं डेरिव्हेटिव्ह आहे तर 1 upon 2 root x. मग x च्या जागी काय पुट करूया f of x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ f of x काही कारण की आपण काय केले 1 minus x ला f of x कन्सिडर केले. मग रूट x येतं 1 upon 2 root x. रूट ऑफ f of x काही 1 upon 2 x च्या जागी काय पुट करायची f of x. अदर दॅन x असल्यामुळे परत त्याच्या डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय करायचे. तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. म्हणजेच काही रूट ऑफ 1 minus x square ला f of x कन्सिडर करूया. काही 1 upon 2 root f of x 1 upon 2 root f of x. मी f of x काय आहे 1 minus x square into अदर दॅन x असल्यामुळे परत त्याचं डेरिव्हेटिव्ह करावं लागेल f of x. म्हणजेच f of x कोण आहे 1 minus x square. 1 is constant, derivative of constant is 0 minus derivative of x square is 2x plus सेम 1 minus y square ला काय कन्सिडर करूया f of x. मग रूट ऑफ f of x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 upon 2 root f of x. पण f of x कोण आहे आपला 1 minus y square. अदर दॅन x असल्यामुळे परत त्याचं डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. म्हणजे f of x चं डेरिव्हेटिव्ह येतं f dash x. 1 is constant and we know that derivative of constant is 0 minus y square is 2y. पण हा अदर दॅन x आहे म्हणून परत y चे dy by dx is equal to a into constant into function आहे त्यामुळे x डिफरन्स रूल वापरावा लागेल. x चं डेरिव्हेटिव्ह 1 minus y चे dy by dx. आता सिम्प्लिफाय करूया. 0 minus 2x is minus 2x into 1 is minus 2x upon 2 into under root 1 minus x square. 0 minus 2y divided by dx is minus 2y divided by dx into 1 is minus 2y divided by dx upon 2 under root 1 minus y square is equal to a naught multiply कर बॉडमास a into 1 is a minus a into dy by dx is a dy by dx. आता इथं काय होईल टू मल्टिप्लिकेशन मध्ये टू डिव्हिजन मध्ये टू गेट कॅन्सल. इथं पण काय होईल टू मल्टिप्लिकेशन मध्ये टू डिव्हिजन मध्ये टू गेट कॅन्सल. मग काय करूया dy by dx च्या टर्म एका साइडला कलेक्ट करूया आणि नॉन dy by dx टर्म एका साइडला कलेक्ट करूया. म्हणजे इथं राहते काय मायनस x अपॉन अंडर रूट 1 minus x square प्लस a बिकम माइनस a इज इक्वल टू हा जो माइनस y dy by dx अपॉन अंडर रूट 1 minus y square आहे तो RHS ला गेलो प्लस होईल. म्हणजेच y dy by dx अपॉन अंडर रूट 1 minus y square minus a dy by dx as it is. ये dy by dx ची टर्म RHS ला नेली आपण. आता काय करूया इथं माइनस साइन कॉमन काढा. म्हणजेच काय राहील ब्रॅकेट मध्ये दोन्ही प्लस होतील कारण की ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर आपलं साइन चेंज होईल. आणि RHS मधून काय करूया dy by dx कॉमन काढूया की जो आपल्याला LHS ला लागणार आहे बरोबर. म्हणजेच ब्रॅकेट मध्ये येईल y अपॉन अंडर रूट 1 minus y square minus
dy by dx बाहेर मागून राहील a. आता काय करूया, हा इंटू जाईल RHS ला, LHS ला आल्यावर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, मायनस x अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस a अपॉन y अपॉन अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर मायनस a इक्वल टू dy बाय dx. आता इथं आपल्याला इलिमिनेट करायचे, कारण की RHS मध्ये स्ट्रिक्टली काय म्हणजे y आणि x, बरोबर. तर मग a ची व्हॅल्यू 1 इक्वेशन वरून काय, फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर x मायनस y इनटू LHS ला डिवाइड होईल. म्हणजे a काय मिळेल आपल्याला, a इक्वल टू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर इनटू अंडर रूट प्लस 1 मायनस y स्क्वेअर अपॉन x मायनस y. देन ही व्हॅल्यू 2 मध्ये पुट करूया, याला म्हणूया स्टेप नंबर 2. म्हणजे a इलिमिनेट मिळाला आणि आपल्याला RHS मिळेल. ओके, स्टेप 2 पुट a इक्वल टू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर अपॉन x मायनस y इन इक्वेशन 2. वी गेट, आता जिथे जिथे a ची व्हॅल्यू पुट करूया, म्हणजे मायनस ऑफ x अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस a इज पुट करूया, a इज अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर अपॉन x मायनस y अपॉन y अपॉन अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर मायनस a इज अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर अपॉन x मायनस y. तर मायनस असल्यामुळे ब्रॅकेट टाकायचं, की आतलं साइन चेंज होईल, इज इक्वल टू dy बाय dx. आता एलसीएम कडे, एलसीएम कसा लागतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. म्हणजे न्यूमरेटर सिंप्लिफाय केला तर काही x ने कशाला मल्टिप्लाय करणार, x मायनस y ला प्लस अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर ने कशाला मल्टिप्लाय करणार, अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर ला अपॉन यांचं स्ट्रेट मल्टिप्लिकेशन केलं, अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर इनटू x मायनस y अपॉन डिनॉमिनेटरचा एलसीएम काढूया, y ने कशाला मल्टिप्लाय करणार, x मायनस y ला, मायनस असल्यामुळे काय करूया, आतलं साइन किंवा नंतर साइन चेंज करूया, मायनस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर ने कशाला मल्टिप्लाय करूया, अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर अपॉन अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर इनटू x मायनस y इज इक्वल टू dy बाय dx. तर आता इथं बघा इंटू आहे, बरोबर. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे, गेट कॅन्सल्ड. आता सिंप्लिफाय करूया, मायनस ऑफ आणि काय करूया, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा कोण असतो, डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा कोण असतो, न्यूमरेटर. म्हणजे मायनस ऑफ काय होईल, अंडर रूट हा 1 मायनस y स्क्वेअर वरती जाईल, तो आपण नंतर लिहूया. आणि हे सिंप्लिफाय करूया, x into x येईल x स्क्वेअर मायनस x into y येईल xy प्लस जसे x नात मल्टिप्लाय केलं तसं अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर न करूया, अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर into अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर येईल 1 मायनस x स्क्वेअर, कारण की काय असतो, रूट x into रूट x इज x, रिजन काय, रूट x into रूट x इज x प्लस अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर ने x स्क्वेअर ने कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, अंडर रूट 1 मायनस y स्क्वेअर ला. आता हा जो 1 मायनस y स्क्वेअर आहे तो कुठे जाईल, वरती, तो आपण नंतर लिहिला तरी चालेल, a into b करा किंवा b into a करा अपॉन. तर डिनॉमिनेटर काय सिंप्लिफाय करा, जसे x ने केलं तसं आता y ने करा, y into x येईल xy, अल्फाबेट नुसार ऑर्डर लावूया, y into y
वाई स्क्वेअर बेस सेम ॲडिशन ऑफ इंडायसेस मायनस प्लस येईल मायनस अंडर रूट 1 मायनस वाई स्क्वेअर इंटू 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहा किंवा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 मायनस वाई स्क्वेअर लिहा, फरक पडत नाही. मायनस प्लस येईल मायनस परत रूट 1 मायनस वाई स्क्वेअर इंटू रूट 1 मायनस वाई स्क्वेअर केली 1 मायनस वाई स्क्वेअर आणि मायनस असल्यामुळे ब्रॅकेट टाकूया कारण की आतलं साइन चेंज होतं कारण की रूट x इंटू रूट x काय असतो x म्हणून इथे x कोण आहे आपला 1 मायनस वाई स्क्वेअर